काय सांगू त्याची चव, असा खमंगपणा, त्याच्यातला तुपाचा तो वास. आणि मुलं तर एवढ्या द्रोणासाठी मारामारी सुद्धा करतात त्या देवाच्या समोर जाऊन, आणि चोरून चोरून जाऊन खातात. नमस्कार. सकाळच्या वेळेला उत्तम रीतीने केले जाणारे नाश्त्याचे प्रकार आपण बघत होतो. आपण मऊ भात बघितला, आपण पोहे बघितले, आपण उपीट बघितलं. रव्याचा आणखीन एक प्रकार म्हणजे गोड शिरा. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जो नैवेद्याला शिरा असतो, काय सांगू त्याची चव, असा खमंगपणा, त्याच्यातला तुपाचा तो वास. आणि मुलं तर एवढ्या द्रोणासाठी मारामारी सुद्धा करतात त्या देवाच्या समोर जाऊन, आणि चोरून चोरून जाऊन खातात. असं का होतं? त्याच्यातलं प्रमाण लक्षात घ्या. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जो प्रसाद केला जातो त्याचं प्रमाण काय सांगितलंय? सव्वा शेर. सव्वा शेर रवा, सव्वा शेर तूप, सव्वा शेर साखर, हे त्याचे मुख्य 3 इन्ग्रेडियंट आहेत. आणि पुन्हा पहिल्यांदा तुपामध्ये रवा पूर्णपणे फ्राय करून घ्यायचा. आता इथे बारीक रवा शक्यतो वापरू नये असा माझा कटाक्ष असतो, की इथे जाड रवा वापरायचा. केशरी रवा जर वापरला ना तर त्याचा खमंगपणा चांगला असतो आणि पचायला जरा त्या मानाने हलका होतो. तुम्ही पदार्थ जेवढा लहान करत जाल तेवढा पचायला तो कठीण असतो. डिसइंटिग्रेशन करायला वेळ लागणार आहे. तो गिजगिजीत होण्याची शक्यता जास्ती असते. परंतु जेव्हा रवा जाड करून तुम्ही त्याचा शिरा बनवताना, तेव्हा तो असा गिजगिजीत, असा गोळा झालेला असा कधी मिळणार नाही तुम्हाला. तो जरा मोकळा मिळेल. पाणी मोजूनच घ्यायचं. शिरा करत असताना रव्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घ्यावं लागतं. जेव्हा तुम्ही जाड शिरा करता, तुम्ही ज्या मापाने, ज्या पातेल्याने रवा मोजलेला आहे त्या दुप्पट पातेल्याच्या प्रमाणामध्ये पाणी गरम करून ठेवायचं. पाणी एका गॅसवर उकळतं ठेवायचं. त्याच्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं. हो, गोड शिऱ्यामध्ये थोडं मीठ घातल्याशिवाय त्याला चव चांगली येत नाही. हे मीठ घालून ठेवायचं. त्याच पाण्यामध्ये थोडंसं तूप पण घालून ठेवा, आणि त्याच पाण्यामध्ये दूध पण घालून ठेवा. निम्म दूध घाला, पाण्याच्या निम्म दूध येऊ दे त्याच्यामध्ये. मग त्याला एक छान रंग चांगला येतो. आता हे जर रंग तुम्हाला केशरी रंग पाहिजे असेल ना, तर हे केशर सुद्धा त्याच पाण्यामध्ये घालून ठेवायचा. म्हणजे त्या केशरामधला रंग जो आहे ना, हा रंग छानपैकी खुलून येतो, त्या पाण्यामध्ये मिसळून राहतो. आणि जेव्हा तुम्ही नंतर पाणी मिसळणार आहात, मस्त काम होऊन जातं. पहिली स्टेप, साधन सामुग्री सगळी तयार करून घ्यायची. रवा तुपामध्ये खमंग भाजायचा. भाजलेला जर खालच्या मजल्यावर असेल तर 3ऱ्या मजल्यावर कळलं पाहिजे ह्यांच्याकडे आज शिरा आहे. इतका खमंग भाजला गेला पाहिजे, असा दरवळ सुटतो सगळीकडे. आणि तुपात भाजलेला जो रवा असतो ना, अप्रतिम चवीचा लागतो. छान फ्राय करून घ्यायचा. तूप जेवढ्याच तेवढंच असल्यामुळे अत्यंत पौष्टिक हा जो नाश्ता आहे ना, हा अत्यंत पौष्टिक असतो. ज्यांचं अंग भरत नाहीये, जे खाऊन पिऊन असे अशक्त दिसतात, मरगळलेले राहतात, किंवा अंगच भरत नाही, शरीरावर छाती दिसली पाहिजे, कंबर दिसली पाहिजे, पोट आत गेलं पाहिजे, वृषस्कंद पाठीमागनं खांदे चांगले दिसले पाहिजेत, पुष्ट्यायू असं व्हायला पाहिजे, यासाठी हा शिरा जो असतो अप्रतिम. एवढा एवढा करा ना तुम्ही. अगदी आता वाटी तुम्ही किती घेता त्याच्यावर तुमचा शिरा अवलंबून राहणार आहे, किती प्रमाणात करायचा आहे. आता पातेलीच्या ऐवजी तुम्ही वाटी घ्या, आणि घरात 2 जणांसाठी 3 जणांसाठी शिरा तुम्ही याच पद्धतीमध्ये करू शकता. तुपामध्ये हा जाड रवा असा खमंग भाजून घ्यायचा, आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर वेलची घालून घ्या. भाजता भाजताच वेलची घालायची. वेलची सालासकट बारीक करायची नाही. कंजूसपणा नको इथे. खाताना कंजूसगिरी करायची नाही. तिथे सालं काढा, आणि ती सालं वाटली तर त्या चहाच्या पावडरमध्ये ढकलून द्या. आणि ही जी पावडर असते ही फाईन पावडर करायची, मिक्सरमध्ये पावडर करायची नसते. वेलची कुटण्याचा एक वेगळा खलबत्ता असतो, त्याच्यामध्ये ती वेलची अशी खलून घ्यायची असते. कुटायला लागलात, कुठलात की त्यातलं तेल बाहेर पडणार. तेल बाहेर पडलं की ते तेल अर्ध जाणार त्या खलबत्त्यालाच. त्याला असं मर्दन करायला सांगितलंय. मर्दनम गुणवर्धनम असं म्हटलंय. मग ही जी वेलचीची पावडर तयार होऊन मिळेल, ती वेलचीची पावडर सुद्धा तुम्ही त्याच वेळेला घालून घेतलीत तरी चालू शकते. नंतर घालायचंय दुप्पट प्रमाणात दूध आणि पाण्याचं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं, आणि तो छानपैकी असा फुलतो. झाकण ठेवून त्याला एक दणदणीत वाफ काढायची. आणि जेव्हा ते पाणी सगळं त्याच्यामध्ये मुरलं जातं, आता त्याला बुडबुडा येत नाही, अशा अवस्थेमध्ये मात्र 2-4 वेळा परतावं लागतं. पण परतताना एवढं परतू नका की त्या रव्याचा बारीक रवाच होईल, एवढं ढवळत राहू नका. आणि नंतर काय करायचं,
त्या तुलनेमध्ये जी साखर आधी मोजून ठेवलेली आहे जेवढ्याच तेवढ्या प्रमाणामध्ये ती साखर त्याच्यामध्ये घालायची. हा, आणखीन एक छान फ्लेवर असतो, तो असतो पिकलेल्या केळ्यांचा. रवा भाजण्या अगोदर याच तुपामध्ये पिकलेली केळी चॉप करायची आणि अशी आत तळून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. त्याच वेळेला बेदाणे आणि मनुका आणि जर हवे असतील तर काजूगर सुद्धा त्याच वेळेला तळून घ्यायचे असतात. तळून ते बाजूला ठेवून दिलेत तरी चालतात. आणि नंतर जेव्हा पाणी घालतो तेव्हा हे सगळं तळलेले जे पदार्थ असतात ते त्या शिजताना, रवा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे त्याचे फ्लेवर वेगळे राहतात. तुपामध्ये घालून जेव्हा तुम्ही रवा फ्राय करताना तेव्हा त्या रव्याबरोबर ही केळी सुद्धा शिजून निघतात आणि मग त्याचं मेण होतं आणि मग ती केळं वेगळं मिळत नाही. मग ते सगळं असं विरघळून जात असतं. म्हणून ही एक काळजी, तळून पदार्थ वेगळे ठेवून शिजताना त्याच्यात घालायचे आणि नंतर त्याला एवढ्याच तेवढी साखर घालायची आणि ढवळत राहायचं. पहिल्यांदा साखरेला पाक सुटतो आणि नंतर ती हळूहळू साखर पुन्हा घट्ट व्हायला होते. पाण्यामध्ये, शिऱ्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे त्या पाण्याच्या ओलेपणामुळे या साखरेला पाणी तयार होतं, पाक तयार होतो आणि तो पाक त्या रव्यामध्ये शोषला जातो. आणि नंतर पुन्हा एकदा त्याच्यावर वेलची घातलीत, ते केशराचं पाणी घातलं, एक छान रवा मस्तपैकी फुललेला तुम्हाला मिळतो. त्याची कन्सिस्टन्सी किती ठेवायची हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. तुम्हाला एकदम फळफळीत हवा असेल तर जरा जास्ती वेळ फ्राय करायचा, पण असा मऊसूत जर हवा असेल तर तुम्ही जेवढ्याच तेवढं पाणी जेव्हा येईल आणि साखर घालून त्या बॅलन्सला आलं की मात्र तुम्ही त्याच्यावर झाकण टाकायला विसरू नका. आणि जेव्हा एकदा मध्ये झाकण उघडायचं आणि पुन्हा त्याच्यावर असं तूप सोडायचं आणि ते तूप पातळ झालेलं तवंग जसं वर तवंग दिसतो ना, तो अप्रतिमच असतो. तो जो एक खमंगपणाचा वास, अजूनही असा डोक्यामध्ये नॉस्टॅल्जिक वास असतो तो. आणि मग तुम्ही 1 किंवा 2 वाट्या भरून त्याच्यावर मग गार्निशिंगसाठी काय घालू शकतो, काजू, तुपात तळलेले पिस्ते आणि काजू ते त्याच्यावर गार्निशिंगसाठी वापरा. आणि चमच्याने घ्यायचं नाही, 5 बोटांचा आस्वाद घेत जेव्हा तुम्ही असा शिरा खाता आणि त्याच्यावर 1 कप गरम गरम दूध, 1 घास शिऱ्याचा आणि 1 घास दुधाचा, काय कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा करून बघा. आणि नाही तुम्हाला जर तुमच्या अंगात अशी चुस्ती, पुरती, स्फूर्ती अशी जर आली तर मला विचारा. असा नाश्ता तुम्ही आठवड्यातनं एकदा नाही, 15 दिवसातनं एकदा करायला काहीच हरकत नाही. आणि जे असे बारीक लुकडे किडकिडीत आहेत ना, त्यांनी असा शिरा खायला सुरुवात करा. दुसऱ्या बोर्नव्हिटा, बूस्ट, हॉर्लिक्स, माल्टोवा, मायलो, कशा हे सगळ्या सोयाबीनची टर्फल असतात, काही गरज नसते. तुम्हाला फ्लेवर पाहिजे असेल, घाला ना थोडासा बोर्नव्हिटा त्याच्यामध्ये, चॉकलेट फ्लेवरचा होईल. अननस चॉप करून घेतला, अननस फ्लेवरचा तयार होईल. आंब्याच्या दिवसामध्ये आंबा घालायचा. आमच्याकडे माझी आई साठ कापून घालायची. साठ म्हणजे फणसाची पोळी किंवा आंब्याची पोळी, तुकडे करायचे आणि त्या शिऱ्यामध्ये शिजून तयार झाला, गार्निशिंगसाठी वापरायची. अप्रतिम. धन्यवाद.